आज मी तुमच्यासोबत परफेक्ट प्रमाण वापरून खूप साऱ्या टिप्ससोबत कडाकणीची रेसिपी शेअर करणार आहे। तयार होणारी ही कडाकणी खूप कडक न होता खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होते। आणि मुख्य म्हणजे इथं मी जे प्रमाण सांगितलेलं आहे, ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुमची कडाकणी अजिबात तेलकटसुद्धा होणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। तर कडाकणी करण्यासाठी इथे मी 3/4 कप साखर घेतलेली आहे। वजनाने म्हणाल तर 70 ते 75 ग्रॅम ही साखर आहे। आता ही साखर एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि यामध्ये घालायचे अर्धा कप पाणी। पाणी इथं साधं रूम टेम्परेचरचं वापरलेलं आहे। आता ही साखर या पाण्यामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे। तर बऱ्याच ठिकाणी पाण्याऐवजी दूधसुद्धा वापरलं जातं, तसंही करू शकतो, पण त्यामुळे कडाकणी लवकर खराब होऊ शकते। तर इथं आमच्या भागामध्ये पाण्यामध्येच या कडाकण्या केल्या जातात। साधारण 2 महिने या ठेवून खाल्ल्या जातात, खायला अप्रतिम चवीच्या लागतात। तर इथे बघा साखर आणि पाणी एकजीव झाले, साखर पूर्ण विरघळली आहे। याला थोडा वेळ बाजूला ठेवूयात। तर या ठिकाणी आज आपण पाव किलोच्या कडाकण्या करणार आहोत आणि त्यासाठी इथं मी 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। मैदा खूप गच्च दाबून न भरता हलक्या हाताने भरून घेतलेला आहे। कपने मोजला तर 2 कप हा मैदा आहे। आता यामध्ये घालायचे अर्धा कप बारीक रवा। वजनाने म्हणाल तर 125 ग्रॅम हा रवा आहे। जेवढा आपण मैदा घेतला होता त्याचा अर्धा भाग इथं मी रवा घेतलेला आहे। रव्याचं प्रमाण हवं तर तुम्ही कमी करू शकता, पण वाढवू अजिबात नका। किंवा जर रवा वापरायचा नसेल तर स्किप करून फक्त मैदा वापरून कडाकणी केली तरीही चालते, पण रवा वापरल्यामुळे आपली कडाकणी ही थोडीशी कुरकुरीत व्हायला मदत होते। आता हा जरी गोडाचा पदार्थ असला तर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कडाकणीचा गोडवा अजून वाढतो। तर त्यासाठी इथं अर्धा पाव चमचा मी मीठ घातलेलं आहे। कडाकणी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये थोडासा रवा घातला। आता कडाकणी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये घालायचं तेलाचं मोहन। तर त्यासाठी इथं तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। आता गॅसवरती हे तेल आपण गरम करून घ्यायचं आहे। तेल आपलं गरम होतंय तोवर आपण हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊ। सगळं मिसळून झालं, यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। आता हे तेल खूप गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला मी याला चमच्याने मिसळून घेतलं आहे। तेल थोडंसं कोमट झालं की मग याला हाताने व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। आता लक्षात घ्या, तेलाचं मोहन घालत असताना तेल आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। तेल जर कमी पडलं तर तयार होणारी कडाकणी ही जास्त तेल शोषून घेते आणि तेलकट होते। तेल जर जास्त झालं तर कडाकणी जास्त खुसखुशीत होते आणि ती तळत असताना तेलामध्ये सुटते। त्यामुळे तेलाचं मोहन व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे मोजून घ्या। तर इथे बघा तेलाच्या अशा गाठी तयार झालेल्या आहेत। या गाठी फोडत फोडत हे मोहन आपल्याला रव्याला आणि पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। तर साधारण एक 3-4 मिनटं हे तेल मी व्यवस्थित पिठाला चोळून घेतलं। बघा असं पीठ छान फळफळीत तयार झालेलं आहे। याची मी मूठ वळली तर अशी मूठ वळते आणि लगेच सुटतसुद्धा आहे, म्हणजे तेलाचं मोहन आपलं परफेक्ट आहे। आता जे साखरेचं पाणी आपण तयार करून घेतलं होतं ते पाणी यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता लक्षात घ्या की यामध्ये आपण रवा घातला आहे आणि तो रवा पाणी भरपूर शोषून घेतो। त्यामुळे पीठ मळत असताना खूप घट्ट मळायचं नाही, थोडंसं मऊसूत मळायचं आहे। थोड्या वेळानंतर जसा वेळ जाईल, पीठ चांगलं भिजलं जाईल तसं हे घट्ट होऊन येतं। पीठ मळत असताना दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे यामध्ये आपण साखरेचं पाणी घालतोय, त्यामुळे याला खूप सारा चिकटपणा येतो आणि पीठ मळत असताना हे खूप पातळ झालं आहे असंही वाटतं, पण जसा वेळ जाईल तसं हे पीठ घट्ट होतं, त्यामुळे काळजी करण्याचं अजिबात कारण नाही। तर इथे बघा साखरेचं पाणी थोडं थोडं घालत हे पीठ मळून घेतलं। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि इतकं पाणी इथं शिल्लक राहिलेलं आहे। जर गरज वाटली तर पुन्हा आपण हे पाणी वापरू शकतो। आता यावर प्लेट झाकायचे आणि साधारण 1 तास तरी भिजू द्यायचे। वेळ असेल तर 2 तास भिजवून घेतलं तरीही चालेल। आता इथं बघा पीठ पूर्वीपेक्षा खूप घट्ट होऊन आलेलं आहे। रवा आपला चांगला भिजला गेला आहे। आता हे पीठ आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे। हाताने मळून घेऊ शकता किंवा पाटा वरवंटा असेल तर त्यावर थोडंसं चेचून घेतलं तरीही चालेल। तर माझ्याकडे पाटा वरवंटा नाही आहे, त्यामुळे बुट्टीमध्येच स्टीलचा जो वरूठा असतो त्याने याला मी चेचून घेणार आहे। पीठ जर असं चेचून घेतलं तर कडाकणीचं पीठ आपलं मऊसूत व्हायला मदत होते, ज्यामुळे आपली कडाकणी खुसखुशीत आणि कडक जरी होणार असली तरीही कडाकणी आपली न फुगतासुद्धा तिला छान असे पोके येतात।
आता हे पीठ चेचत असताना खूप कडक आहे असं जर तुम्हाला वाटलं तर काय करायचं, हे जे साखरेचं पाणी शिल्लक राहिलं होतं त्यातलं 1-2 चमचे पाणी घालून हे पीठ चेचून घेऊन थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी साधारण 15 मिनटं मी हे पीठ चेचून घेतलं. तर या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या पाण्याचा मला वापर करावा लागला नाही. पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर बघा, सुरुवातीला पीठ आपलं पिवळसर दिसत होतं, चेचल्यामुळे पांढरं शुभ्र झालेलं आहे आणि मऊसूतसुद्धा झालेलं आहे. अजिबात सैल पडलेलं नाही किंवा खूप घट्टही नाही आहे. आता याच्या कडाकणी लाटून घेऊ. तर याचा छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि याची कडाकणी लाटून घ्यायची आहे. किंवा याऐवजी थोडंसं पीठ पोळपाटवर घ्यायचं आहे, त्याला असं लांबट करून सुरीने असे याचे काप करून घ्यायचे आहेत आणि मग याचे गोळे करून घेऊ. असे केल्यामुळे गोळे एकसारखे तयार होतात आणि कडाकणीचा आकारही एकसारखा तयार होतो. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि कडाकणी लाटून घ्यायची आहे. आणि हे उरलेलं जे पीठ आहे ते मात्र झाकून ठेवायचं आहे, म्हणजे शिल्लक राहिलेलं पीठ आणि हे जे गोळे आहेत ते अजिबात सुकणार नाहीत. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीठ मळत असताना आपण साखरेचा वापर केला होता, त्यामुळे या पिठाला खूप सारा चिकटपणा असतो. लाटत असताना हे पोळपाटला चिकटतं, त्यामुळे याला सुकं मैद्याचं पीठ लावायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. फक्त पीठ लावत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये लावायचं नाही, नाहीतर कडाकणी तळत असताना हे सगळं पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल लवकर खराब होतं. त्यामुळे कमीत कमी पीठ वापरून ही कडाकणी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता ह्या ज्या कडाकण्या असतात त्या खूप जाड लाटल्या जात नाहीत, कारण त्या कुरकुरीत होण्यासाठी पातळ लाटल्या जातात. तर इथं मी पातळ अशी कडाकणी लाटून घेतली. फक्त खूप पातळही लाटायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही. आता ही पहिली कडाकणी लाटून तयार झाली. याच पद्धतीने बाकीचे गोळेसुद्धा लाटून कडाकणी तयार करून घेऊ. आता आणखीन एक होणारी चूक म्हणजे जर तुमच्या सोबतीला कुणी असेल तर तुम्ही कडाकणी लाटत लाटत तळून घेऊ शकता. पण जर एकट्याच कडाकणी करत असाल तर किमान फक्त 10 ते 15च कडाकणी लाटून घ्या. तेवढ्याच तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि मग उरलेल्या कडाकण्या पुन्हा लाटून पुन्हा तळून घ्यायचे आहेत. एकाच वेळेला सगळ्या कडाकण्या लाटून तळून घेऊ नका. त्यामुळे काय होतं, लाटून घेतलेली कडाकणी ही हवेने जास्त कोरडी पडते आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजली जात नाही किंवा त्याला भेगा पडल्यासारख्या होतात. तर या ठिकाणी मी 7 ते 8 कडाकण्या लाटून घेतल्यात, तेवढ्याच तळून घेऊ. आता कडाकणी तळण्यासाठी इथं मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये अगदी छोटासा गोळा टाकायचा आहे, न करपता वरती तरंगून आला म्हणजे याचा अर्थ तेल मध्यम गरम आहे. कडाकणी आता तळून घेऊ. आता कडाकणी तेलामध्ये सोडल्यानंतर पहिली बाजू जास्त वेळ तळायची नाही. अर्धा मिनिट झाला की पलटून घेऊ. आता दुसरी बाजू मात्र व्यवस्थित तळू द्यायची आहे आणि मग तिला पलटून घ्यायचं आहे. पहिली बाजू अर्धवट कच्ची होती, त्याला पूर्णपणे आता तळून घ्यायचं आहे. कडाकणी तेलामध्ये उलटपलट जास्त वेळ करायची नाही, नाहीतर मग ती तेलकट होते. कडाकणीच्या कडा थोड्याशा तांबूस झाल्या की लगेच तेलातून काढून घ्यायचे आहेत, म्हणजे गार होईपर्यंत अगदी परफेक्ट रंग त्याला येतो. दुसरी गोष्ट, तेलातून कडाकणी काढत असताना ती खूप मऊ असते. वाटतं की ही कच्ची आहे की काय, पण नाही. कडाकणी गार झाल्यानंतर कुरकुरीत होते. कडाकणीच्या कडा हलक्या तांबूस झाल्या की कडाकणी तळली आहे असं समजावं आणि तेलातून काढून घ्यावी आणि याच पद्धतीने सगळ्या कडाकण्या तळून घ्याव्यात. तर इथे बघा, मी सगळ्या कडाकण्या तळून घेतल्या. अगदी परफेक्ट रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत. कडाकणीच्या कडा खूप लालसर होईपर्यंत तेलामध्ये ठेवल्या तर गार झाल्यानंतर अशी ती करपल्यासारखी दिसते. ही कडाकणीसुद्धा कुरकुरीतच होते, फक्त खाताना थोडी कडवट लागते. त्यामुळे कडाकणीच्या कडा थोड्याशा गुलाबी झाल्या की तेलातून काढून घ्यायचे, म्हणजे गार झाल्यावर याला असा परफेक्ट रंग येतो. आता ही कडाकणी बघा, तितकीच कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा आहे. इथे सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स वापरून कडाकण्या बनवून बघा, नक्कीच परफेक्ट होतील. तुमचा अभिप्राय मला कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत.